जय भीम, नमोबुद्धाय, नमस्कार. माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भाजे येथे. आज आपण भाजेची ऐतिहासिक बौद्ध लेणी पाहणार आहोत. इथे 29 लेण्यांचा हा समूह आहे आणि त्यातल्या 21 लेण्या आपण पाहू शकतो. अगदी ऐतिहासिक स्थान आहे. इथे सगळ्यात भव्य असं चैत्यगृह आहे, जे भारतातल्या सगळ्यात प्राचीन चैत्यगृहांपैकी एक आहे. सुमारे 2200 वर्ष ही भाजेची लेणी आहे. तर आपण ही लेणी पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया. इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुणे लोणावळा लोकलनी मी मळवलीपर्यंत येऊन पोहोचलो आणि इथनं आता भाजेसाठी जायचं आहे. आज आपण भाजे लेणी पाहणार आहोत. हे मळवली रेल्वे स्टेशन आहे. इथनं आता आत जायचं. या भागात जाणार तर भाजे लेणीसाठी रस्ता आहे आणि इकडनं जाणार म्हणजे ब्रिज घालून, ब्रिजच्या वरून खरं तर तिकडनं समोर गेलात किंवा तिकडे कारला लेण्यांसाठीचा सुद्धा रस्ता आहे. तिकडेही तुम्ही जाऊ शकता, पण आपण या भागातनं जाणार आहोत. हे मळवली रेल्वे स्टेशन आहे. फक्त 10 रुपये लागतात बघा, 10 रुपीजचं तिकीट काढून. आणि इथे पुणे लोणावळा लोकल सतत सुरू असतेच. इथं थांबा आहे, तिकीट करा आहे इकडे. मी कॉलेजला असताना सिंहगडला लोणावळ्याला इथनं यायचो. आम्ही 1-2 वेळा कारल्याला पण आलेलो. आता भाजेला मी पहिल्यांदा जातो आहे. रेल्वे स्टेशनचा परिसर आहे हा जवळपास. इथलं वातावरण अगदीच डिफरंट आहे. पुण्याचं वातावरण आणि इकडचं मॅचच होत नाही. पुण्यात सध्या ऊन आहे, इकडे सावली आहे, पाऊसही येणार असं वाटतं. इथनं रेल्वे स्टेशनच्या जवळनं भाजेसाठीचा रस्ता आहे. तो पाटण भाजे जाण्यासाठीचा पर्यायी मार्ग असं तिथे बोर्डही आहे. इथनं 3-3.5 किलोमीटरवर लेण्या आहेत. इथे रेल्वे हा जो चौक आहे, या चौकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं म्हणतात. तर आपण विचारूया. मळवली रेल्वे स्टेशनचा समोरचा चौक आहे हा. इथनं आपल्याला ऑटो मिळेल. 150 रुपये घेतात ते. पायथ्यापर्यंत लेण्यांच्या, भाजे लेण्यांच्या आपण पोहोचतो. चल, इथे बघा रस्त्यावर सायनेज पण लावलं आहे. उंच असे डोंगर दिसतात तुम्हाला. या भागातनं मळवली गाव आहे. हा भाजेचा धबधबा आहे आणि त्याच्यावर लिहिलंही आहे भाजे धबधबा. पण केव्हा तुम्हाला पावसात आलात ना तेव्हा हे सगळं अगदी सुंदर दिसेल तुम्हाला. अक्षर धबधबा नाही दिसणार. आता लेण्यांसाठी जाणारा रस्ता इथनं सुरू होतो, पायवाट सुरू होतो, पायऱ्या आहेत. आणि भाजे लेणींकडे येऊन पोहोचलो. म्हणजे आता लेणीच्या पायऱ्या सुरू होतात इथनं आणि वर अगदी सुंदर अशी ही लेणी आहे. ऐतिहासिक बौद्ध लेणी आहे. लेणीवर लिहिलं आहे बघा. आता विसापूर किल्ला ही इथनं 3 किलोमीटर आहे आणि लोहगड किल्ला 4 किलोमीटर आहे. त्याचा हा सायनेज आहे. इकडे शेतीसाठी तयारी सुरू आहे बहुतेक. भाजे धबधबाही आहे. हे सगळं तर मी पहिल्यांदाच पाहतो आहे. आणि ह्या आहेत भाजे लेणीच्या पायऱ्या. इथनं ह्या सुरू होतात. तर लेणीला जाण्यासाठीचा हा रस्ता आहे. हे बघा, भाजे लेणी हा सायनेज आहे. इथे ना हे पाण्याचंच हे आहेत. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते पाणी खाली प्रवाहित होतं, त्यामुळे त्याचे वलय असे आले आहेत. आज सचिनसुद्धा माझ्यासोबत आहे. या भागात तोही पहिल्यांदाच आला आहे ना? हो. कसं वाटलं भाग? हा ना, पुण्यापेक्षा वेगळं आहे वातावरण. पुण्यात सुद्धा खूप गरमी आहे. आम्ही पिंपरीतून आलो आहोत. पिंपरी ते मळवली 10 रुपये तिकीट आहे पुणे लोणावळा लोकलने. हे बघा, निसर्गरम्य भाग आहे आणि त्यात ही अगदी 2200 वर्ष जुनी बुद्ध लेणी.
हे बघा सुंदर सुंदर डोंगर, खाली भाजे गाव आहे आणि याही भागात बघा इकडे विसापूर किल्ला आहे, लोहगड किल्ला आहे आणि रस्ता. चल या भागामध्ये आणखी कारल्याच्या लेण्या आहे, बेडचे लेण्या आहेत. आपण पाहतो आहोत आज भाजे लेण्या. इथे बघ काय केलं. हा जो समोरचा किल्ला आहे हा दिसतोय हा लोहगड किल्ला आहे. आता इथनं तिकीट घ्यायचं आहे आणि पायऱ्यांनी फायनली आपण भाजे लेणीकडे येऊन पोहोचलो. हे बघा एवढी सुंदर लेणी आहे. आता ती आपण पाहूया खरं, पण अगदी समोर चैत्यगृह दिसतं आणि हे सगळ्यात मोठं चैत्यगृह आहे. त्याला लाकडी तुड्या असं अगदी राऊंड, याला काय म्हणतात घोड्याच्या नालच्या आकाराचं हे चैत्यगृह आहे. चैत्यगृहामध्ये पूजा उपासना केली जायची, तर ते हे स्थान आहे. भिक्खूगण इथे पूजा उपासना करायचे. आणि हे जे मुख्य चैत्यगृह आहे ते खूप सुंदर आणि खूप उंच आहे. थोडं थोडं हे कारल्या लेणीचं जे मुख्य चैत्यगृह आहे त्यासारखं दिसतं. त्यातही असे त्यांनी लाकडी हे वापरले आहेत, पण हे ना अगदी 2200 वर्ष जुने आणि आस्थाकाय असेच आहेत. आणि या भागातही ह्या लेण्या आहेत. लेण्यांचा अगदी पूर्ण समूहच आहे. 29 लेण्या आहेत, त्याचीही माहिती आहे. हे बघा या भागात आहे. ह्या इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सनाच्या 1ल्या शतकापर्यंत इथे 29 लेण्यांचा हा गुफा समूह कोरला गेला आहे. इथे थोडी माहिती आहे. त्यात लिहिलं आहे की दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे. ह्या लेण्या आहेत आणि ह्या थोडी त्याची माहिती दिली आहे. तर भाजे लेणीची सुरुवातच मुळात मी ह्या चैत्यगृहापासून करतो आहे, जे अगदी भव्य आहे. चैत्यगृहाचा वरचा आकार हा पिंपळाच्या पानासारखा केला आहे, अगदी सुंदर. जातानाच इथे एका स्त्रीची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे, पण ती जीर्ण झाली आहे. आता ही लेणी सुमारे 2200 वर्ष जुनी आहे. महाराष्ट्रातल्या प्राचीन लेण्यांपैकी एक अशी भाजे लेणी आपण पाहतो आहोत. चला मुख्य चैत्यगृहाकडे जाऊया. चैत्यगृह काय असतं तर तिथे प्रार्थना केली जाते, पूजा अर्चा केली जाते. ते स्थान, त्यात स्तूप असतो किंवा चैत्य असतं. तर आपण चैत्यगृहात जाऊया, प्रवेश करूया. इथे जाताना आपल्याला चपला बाहेर काढायच्या आहेत. हे बघा हा याचा वरचा भाग आहे आणि हा अगदी सुंदर आहे. म्हणजे विचार करा 2200 वर्ष आधी ह्या त्या भिक्खूंनी किंवा जे अनामिक शिल्पकार आहे त्यांनी हे एवढं उंच काम एक संघ दगडामध्ये कसं केलं असणार ना. सह्याद्रीच्या कातळामध्ये, म्हणजे अगदी त्याला कातळ फोडून त्यांनी अगदी सुंदर असं हे उभं केलं आहे आपल्या सगळ्यांसाठी. हे बघा किती सुंदर ना. यात हे सगळे लाकडं जे बसवले आहेत ना, हेही ऑलमोस्ट 2200 वर्ष जुने आहे, तेव्हाचेच आहे. आणि अष्टकोणी स्तंभ आहे सगळीकडे. हे बघा आणि समोर आहे मुख्य स्तूप. याच्या वरच्या भागामध्ये असं म्हणजे हा असं संपूर्ण आहे, पण त्यावर छत्रही असतं, ते इथे नाही आहे. पण खूप सुंदर दिसतं. आणि याच्या खांबांवर काही काही ठिकाणी वेगवेगळे चिन्ह आहे. हे बघा इथे हे चिन्ह आहे, त्या त्या काळातले चिन्ह. त्यानंतर इथे बघा सुंदर ना, काय सुंदर सुंदर आहे. आणि इथे याचा काय अर्थ असावा हे मला नक्की सांगा या चिन्हांचा. हे बघा इथे हार आहे बहुतेक, आणि हे बघा यावर तर सगळीकडून आहे. मे बी काही खुणा असतील किंवा काही याद्वारे संदेश द्यायचा असेल. आता आपण या स्तूपाला वंदन करूया, चैत्याला वंदन करूयात. बुद्धां नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. हे बघा वंदन करा, नमस्कार करा.
या चैत्यगृहामध्ये 27 अष्टकोनी स्तंभ आहेत आणि त्या स्तंभाच्या अगदी मध्यभागी आहेत हे स्तूप किंवा हे चैत्य विराजमान. हीनयान काळामध्ये किंवा हीनयान पंथामध्ये मूर्तीपूजा होत नसायची, तर तिथे प्रतिकांची पूजा व्हायची आणि त्यामुळेच ते बुद्धांना प्रतिकांमध्ये त्यांचं पूजन करायचे. जसं की हा स्तूप म्हणजेच भगवान बुद्ध, त्याचबरोबर बोधिवृक्ष म्हणजेच पिंपळ वृक्ष, त्यालाही भगवान बुद्धांच्या रूपामध्ये पूजलं जाईल. आणि मग त्रिरत्न झाले किंवा अनेक असे चिन्ह आहेत जे त्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या रूपात पूजलं जाईल. इथे ना असे खड्डेही आहे, पण ते नो कशासाठी केले असं तुम्ही मला सांगू शकता. बघा हे असे त्यांचे काय अर्थ आहेत. पण आपण जे याला ना मला दुरून पाहिलं कसं वाटतं, ग्लेज आहे जो चमकतो असा ग्लेज असतो ना, तो मौर्यन ग्लेज, तसा असं वाटतो. आणि हे बघा हे वरचं काम म्हणजे कितीतरी काळ लोटले आहेत. हे लाकडं तसेच आहेत. इजंट इट सच अ मिरेकल थिंग. त्या लोकांनी तेव्हाची काय टेक्निक वापरली, इंजिनिअरिंग वापरली की आत्तापर्यंत आजता गय आपण हे सगळं चांगल्या स्थितीमध्ये पाहू शकतो. म्हणजे विचार करा, आपलं जर आयुष्य म्हटलं तर ते 100 वर्ष धरू आपण, पण ते 2000 वर्षानंतरही जसेच्या तसेच आहे. इट्स अ मिरेकल अँड इट्स अ मार्वल. खरं तर इंजिनिअरिंग मार्वल की ते त्या लोकांनी त्या काळामध्ये त्या भिक्खूंनी केलं आहे. वर्षावासानिमित्त ते भिक्खू अशा या ठिकाणी येऊन थांबायचे. वर्षावास इथे ते हे करायचे, घालवायचे, म्हणून ह्या लेण्यांची सगळ्या निर्मिती केली आहे. तर आपण आता हे चैत्यगृह पाहिलं आहे. पुन्हा एकदा वंदन करूया. याला एक प्रदक्षिणासुद्धा घालतात. तर जाऊया. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि. वंदन करा, प्रणाम करा. तर आपण हे अगदी भव्य असं चैत्यगृह पाहिलं. इथे स्त्रीशिल्प बरेच आहेत. तर इथे खरं तर 29 लेण्या आहेत, पण त्यापैकी फक्त आपण 21च पाहू शकतो. बाकी काही बंद आहे आणि काहींची पडझड झाली आहे. तर मुख्य स्तूपाकडून इथे विहार आहे. इथे एकच चैत्यगृह आहे, बाकी सगळे विहार आहेत. जसं हे सुद्धा एक विहार आहे, पण इथे बसण्याची जागा आहे. पण यांची रचना फार सुंदर आहे असं मला म्हणायचं होतं. खिडकी बघा, दगडी खिडकी आहे आणि इथे भिक्खूंच्या निवासाच्या जागा आहेत. ते इथे राहायचे, ते हे स्थान आहे आणि त्याच्यावरही किती सुंदर असं कोरीव काम त्यांनी केलं आहे. हर्मिका दिसतात, ह्या हर्मिका पद्धतीच्या ज्या स्तूपाच्या बाजूला करतात त्या सगळ्या आहेत. आत ह्या खोल्या आहेत, इथे भिक्खू राहायचे. म्हणजे इथे दगडामध्येच, त्याच एक संपूर्ण दगडामध्ये हा पलंग केला आहे. इथे हा पलंग आहे, इथे ते थांबायचे आणि इथे देवळीसारखं आहे, देवाला लावायचं वगैरे तसं. झोपण्यासाठीचा हा पलंग आणि दरवाजे है ना. 1 2 3 इथे तर 2 बेड आहेत. ओके, हे बघा, हे वरचं बांधकाम किती सुंदर आहे. इथे एक आहे, इकडे एक आहे आणि इथे बाहेर बसण्याची जागा आहे. आय थिंक इथे पण असावं, पण आता त्याची पडझड झाली आहे. म्हणजे ही पूर्ण असं एक पूर्ण एक ग्रुप इथे राहत असावा, जसं की यस. चला आता आपण इकडे आणखी बाहेर जाऊया. याही भागात पाहण्यासारखं आहे. या लेण्यांची रचना अशी केली जायची की हे जे इथे जे वरनं पावसाचं पाणी पडायचं, त्याला एका प्रत्येक ठिकाणी साठवून ठेवलं जायचं. म्हणजे ते पाणी पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी ते उपयोगात आणता येईल. याच्यावर सुद्धा लेणी आहे, म्हणजे हे दुमजली लेणी आहे. हे बघा, कारण ते जे चैत्यगृह आहे तेच खूप उंच आहे. ह्याला पोवडी असं म्हणतात. पाण्याचं टाकं
आणि मग इथनं ह्या सेल्स सुरू होतात, खोल्या सुरू होतात. हे बघा, ही साधी आहे, याला असं नक्षीकाम नाही केलं आहे. कदाचित इथे अर्हंत जे राहत असतील त्यांच्यानुसार ते बनवलं जात असाव्यात असं मला वाटतं, त्यांच्या पोस्टनुसार. अंधार आहे. यात तर 2 रूम्स आहेत, म्हणजे ही एक रूम आणि परत एक रूम आहे ना. हे बघा, सुंदर ना. इकडे तर रूम आहेत. इथे एक आहे आणि पलंग सुद्धा आहे, दगडी पलंग विकून निवासासाठी, विसाव्यासाठी. आणि हे बाहेरचं बघ. हे बघा, इथे खाली काय असतं ना, बेड आहे हा, आणि त्याच्या खाली ही जागा अशी सोडली आहे त्यांनी. इकडे पण खाली सोडली आहे. ते असं मुख्य चैत्यगृहाच्या बाजूचं विहार पाहिलं, ते दुमजली आहे. त्याच्या वर जाता येतं की नाही मला नाही माहिती, कारण इथनं एक रस्ता आहे. खाली इकडे पौढी आहेत, ही पौढी आहे. यात पाणी अजूनही आहे. हे बघा, दिसतं का? हां. आणि इकडेही आहे. चल गो अपस्टेअर अँड चेक इफ आय कॅन सी. जुन्या अशा पायऱ्या आहेत. दुमजल्या म्हणजे वरच्या मजल्यावरचं हे स्थान आहे. इथेही हे भव्य असं विहारच आहे, हे वरच्या मजल्यावर. खरं तर याच्यामध्ये खूप मोठे मोठे बेड आहे. इथे काय होतं असं म्हणजे अभ्यासासाठीची जागा आहे काय, कारण हे शिक्षणाचे केंद्रसुद्धा राहून गेले आहेत खूप मोठे मोठे. आपण पाहतो आहोत भाजे लेणी. इथे 2 खोल्या येतात. हे बघा, इथे बेड आहे आणि हे तर अगदी भव्य मोठे मोठे आहेत. ही दुमजली जी लेणी आहे ती आहे. हे एक्झॅक्ट चैत्यगृहाच्या बाजूला येणारी वरची मजल्यावरची लेणी आहे. हेही विहार आहे. याच्यावरही सुंदर असं नक्षीकाम होतं, जे अगदी म्हणजे प्लेन आहे. त्यातली ही खोली, हे बघा, इथे बेड वगैरे आहे. इथेही तसंच आहे. भिक्खू इथे राहत असावेत आणि वर्षावासानिमित्त ते इथे थांबत असावेत. ते हे स्थान. इथे ही पाण्याची पौडी, आणि हे जे केलं आहे ना, हे ॲक्च्युली जुनंच आहे. पाणी जाण्यासाठी किंवा येण्यासाठी जसे पाईप्स असतात ना, तसे आहे. इथे पौडी आहे, त्यात पाणी आहे. शिवाळ झाला आहे फक्त. त्यानंतर इथे परत लेणीचा ग्रुप आहे. हे बघा, हे पौडी बाहेरूनही दिसतं आपल्याला. ओ वाव, इट्स क्लिअर. त्यातनं लोकांनी पैसे टाकून ठेवले. आय डोंट नो काय मिथ आहे, पण त्यात पैसे आहेत. त्यानंतर हे विहार, यावर मला आत्तापर्यंत तरी कुठलाही याचा शिलालेख दिसला नाही, किंवा असेल तर मला नक्की सांगा कुठे आहे म्हणून. हे बघा, प्लेन आहे. सापडला एक शिलालेख. हे बघा इथे. ना काय अर्थ असावा ना, ज्यांनी दान दिलं आहे त्यांची नावं असावेत, दान देणाऱ्यांचे. हे बघा, या भागातही ही अपूर्ण आहे किंवा ही पडझड झाली आहे. ही एक लेणी. चला आता या भागात जाऊया आपण. मुख्य चैत्यगृह, त्याच्या वरच्या भागातही एका साईडनं असलेल्या लेण्या पाहिल्या. ही सुद्धा एक सुंदर अशी लेणी. म्हणजे इथे बरेच लेण्या आहेत ना, ते बंद आहे त्याच्यावरून गेले. इथे पाण्याचे टाके आहेत आणि त्यावर शिलालेख आहेत. हे शिलालेख प्राचीन प्राकृत भाषेतले आहेत. पाणी आहे, थंड असणार ना, किती जुनं.
हे बघा, याला कुठली भाषा म्हणतात? बोधी लिपी ना, याला आय गेस धम्म लिपी असं म्हटलं जातं. चल, आंब्याचं झाड आहे. चला त्या भागात जाऊयात. पावसामध्ये सगळं जे या पर्वतांवरचं पाणी आहे ते खाली झिरपतं आणि इकडे जमा होतं, किंवा इथनंही ते खाली जातं. कारण हा जो भाग आहे ना इकडे, तिकडे अगदी असे धबधब्यांसारखे तुम्हाला वलय दिसतील. खाली ते पडतं पाणी सगळीकडे जाऊन. तर समोर जाऊया आपण. तिकडे भरपूर असे स्तूप आहे. इथे जी पौडी आहे ती आपण पाहिली, त्यावर ते पौडीला ज्यांनी दान दिलं आहे पौडीसाठी, त्यांचे सुद्धा दानकर्त्यांची नावं आहेत. आता आपण निर्वाण भूमीकडे आलो आहोत, जिथे तत्कालीन जे अरहंत पदाला पोहोचलेले भिक्खू आहेत त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले स्तूप आहेत. आणि हे छोटे छोटे 14 स्तूप आहेत. हे बघा, त्यातला एक तर अगदी पूर्ण आहे. हां, खूपच सुंदर. हे बघा किती सुंदर ना. इथनं त्यांना वंदन करा. हे बघा, याच्या वर किती सुंदर पद्धतीने त्यांनी ते हे जे हर्मिका आहे ती केली आहे. आणि त्यावरही वरच्या भागामध्ये स्तूपांचं चित्रण आहे, नक्षीकाम आहे. असं हा संपूर्ण असा स्तूप आताही आहेत. आणि हे सगळे 14 आहेत. हे स्तूप 14 आहेत. हे बघा, या भागात नाही दिसतं, याच्या आतमध्ये अगदी सुंदर सुंदर असे 14 स्तूप आहे. या सगळ्या स्तूपांना म्हणजे सगळ्या अरहंतांना इथनंच वंदन करा, प्रणाम करा. आपण पाहतो आहोत पुणे जिल्ह्यातील भाजे येथील ऐतिहासिक लेणी. माझ्या मते हा मावळ तालुकाच आहे. हे बघा, याच्याच वरचं बांधकाम तुटलं आहे, पण बाकीचं तर तुम्ही पाहू शकतात. आणि तर प्रत्येक अरहंत ही पदवी आहे. हे बघा, याच्यावर नावं सुद्धा इथे खाली लिहिले आहेत या भागामध्ये. हां, इथं जवळून पाहिलं तर ते दिसतं. या प्रत्येक स्तूपावर जे अरहंत आहे त्यांच्या स्मरणार्थ हा स्तूप निर्माण केला आहे. त्यांची नावं आहे बघा, इथे दिसतं डोळ्यांनी तरी. तुम्ही इथे येऊन पहा. आणि त्यांच्या स्मरणार्थ मग हे एवढे सुंदर असे स्तूप निर्मित केले आहे. ते ज्या ज्ञानाच्या परिसीमांना त्यांनी गाठलं त्यानुसार त्यांच्यासाठी इथे स्थान निर्माण करून ठेवलं आहे. आणि हे आपल्याला प्रत्येकाला पाहायला हवं, कारण हे आपलाच इतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी हे सगळं निर्माण करून ठेवलं आहे आपल्यासाठी, की हे सगळ्यांनी पाहावं, सगळ्यांनी अनुभव घ्यावा. त्या सगळ्यासाठी या संपूर्ण अरहंतांना वंदन करा, नमस्कार करा. अशी निर्वाणभूमी कान्हेरीकडेही आहे बहुधा, कान्हेरी लेण्या मुंबईमध्ये, पण आम्ही तिकडे ते पाहिलेच नाही, म्हणून मग इथे तरी म्हटलं पाहावं. चला, तर भाजे बुद्ध लेणीच्या या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण भाजे बुद्ध लेणीतील सर्वात सुंदर विहार पाहूयात. त्याचबरोबर उर्वरित लेणीसुद्धा पाहूयात. तोपर्यंत हा भाग कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच भाजे बुद्ध लेणीच्या भाग 2मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. नमो बुद्धाय. जय भीम.